सहन नव्हे तर वहन करायला शिका. म्हणजे काय हो? बघा हां, कोणताही आपल्याला आजार असू द्या. जसं की आता मला 2011 पासून थायरॉईड आहे. तर थायरॉईड आहे म्हणून माझं वजन वाढलं आहे का? किंवा मी त्याचा माझ्या शरीरावर परिणाम होऊ दिला आहे का? नाही. मी तो सहन नाही करत आहे. मी तो वहन करते म्हणजेच मी त्याला ॲक्सेप्ट केले, मी त्याला स्वीकारले आणि त्याच्यासोबतच मी माझ्या जीवनशैलीमध्ये बदल केले आहेत. आजकाल अगदी प्रत्येकाला नाही तरी बऱ्याच जणांना काही छोटे मोठे त्रास असतातच. कुणाला सायनसचा त्रास असतो, कुणाला दमा असतो. शिवाय वय परत वेळ येणारे काही त्रास हेही अगदी अपरिहार्य असतात आणि त्यावर कायमस्वरूपी इलाजही नसतो. बघा ना, काही बाबतीत ऑपरेशनसारखा अंतिम उपाय आपल्याला नको असतो. मग अशा त्रासांचं करायचं काय? त्याचबरोबर काही आजार हे असे असतात ज्याला आजपर्यंत ज्याच्यावरती उपायच सापडलेले नाहीत. जसा की कॅन्सर. प्रासंगिक किंवा वेळोवेळी काही उपचार करून दुखणं कमी करता येतं, पण ते पूर्ण थांबवता येत नाही. मग क्वचित एखादं दुखणं असं असतं ज्याचं नेमकं निदानही होत नाही आणि डॉक्टरी उपायही अपुरे पडू लागतात. मग तिथं हा मानसिक उपाय उपयोगी पडू शकतो. लर्न टू लिव्ह विथ इट. म्हणजेच त्या त्रासासह जगायला शिका. पण म्हणजे सहन करीत राहा असं नाही आहे बरं का. कारण त्यासाठी सहनशक्ती लागते. आपण काहीतरी सहन करतो आहोत असा मानसिक संघर्ष होत राहतो मग आपला. सो जस्ट लर्न टू कॅरी इट. त्रास हा सहन नव्हे तर वहन करायला शिका. अगदी शक्य तितक्या सहजतेनं. याचं ना एक उत्तम उदाहरण आहे रमण महर्षींचं. रमण महर्षींना कॅन्सरचं दुखणं होतं, पण त्यांनी ते सहन नाही, तर त्याचं फक्त वहन केलं होतं. तसंच अजून एक उदाहरण आहे डॉक्टर अरविंद बावडेकरांचं. कॅन्सरबद्दल त्यांनी तक्रार नाही केली. उलट जन्मभर साथ देणारा रोग म्हणून त्यांनी त्यांच्या कॅन्सरला माझा सांघाती म्हटलं होतं. आणि विशेष म्हणजे केमोथेरपीचा उपचार नाकारून स्वतःची जीवनपद्धती त्यांनी बदलली. सर्व वैद्यकीय परिमाणं झुगारून देऊन वैयक्तिक जीवन साधनेवर 14 वर्ष ते आनंदानं जगले. बघा, तर या साऱ्या उदाहरणांमधून आपल्याला एकच शिकवण मिळते की जर का काही छोटा मोठा तुम्हाला आजार असेल तर तो स्वीकारा आणि तो सहन नाही तर वहन करायला आणि तोही अगदी सहजतेनं आणि त्याच्यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल करावे लागतायत ना ते सगळे करा. कोणीतरी मला कॉमेंट करून सांगितलं होतं, तुम्हाला काय या सगळ्या वस्तू फ्रीमध्ये मिळतात, मग तुम्ही छानच म्हणणार आणि तेव्हापासून मी रोज हे अगारोचं पर्सनल ब्लेंडर दाखवते तर आहे की नाही खरंच युजफुल. मी यामध्ये आज भोपळ्यासाठी दुधी भोपळ्यासाठी ही एक पेस्ट बनवून घेतली. ही जी रेसिपी आहे ना ही माझ्या ऑफिसमधल्या कलिगची आहे आणि तुम्हाला माहिती आहे मला वेगळी कोणती एखादी रेसिपी वाटली आणि ती इझी असेल करायला तर मग मी ती पटकन करते. तर तेव्हापासून मी याही पद्धतीनं भोपळा करते. तर मी काय केलं यामध्ये अगदी थोडंसं खोबरं घेतलं आहे, शेंगदाणे, खूप सारा लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची याची सारी पेस्ट करून घ्यायची आणि बाकी धने जिरे पावडर वापरून किंवा तेलामध्ये मोहरी जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन भोपळा आणि जी केलेली पेस्ट आहे ती त्यामध्ये ॲड करून थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचा थोडासा. हो, दुधी भोपळ्याला न पाणी घालता करतात, पण या पद्धतीनं जेव्हा करायची असते ना ही भाजी तेव्हा मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालते. पुन्हा अगारोचा हा ब्लेंडर मी यूज करते आहे आणि लस्सी बनवण्यासाठी. तुम्ही मला खूप सारे ऑप्शन दिले होते लस्सीसाठी की ताई तू त्यामध्ये हे ॲड कर, ते ॲड कर, पण माझ्या प्रितिशला प्लेन लस्सी आवडती आहे, विलायचीवालीसुद्धा नाही. 6:30 वाजतायत. बरं, मी ना सध्याचं माझं स्किन केअर रुटीन आज शेअर करणार आहे. कारण खरंच बघू शकता तुम्ही माझे सगळे ॲक्ने गेलेले आहेत आणि डाग पण कमी झालेले आहेत, फेड झालेले आहेत सगळे आणि विशेष काहीच केलेले नाही आहे. एकच प्रोडक्ट मी वापरायला चालू केलं आणि त्याने मला खरंच छान रिझल्ट मिळाला आहे. आणि एक फेस मास्क तो तर मी दाखवलायच तुम्हाला. जर का कोणी बघितला नसेल तर मी पुन्हा इथे दाखवते, थांबा. तो फेस मास्क आठवड्यातून 2 वेळा लावायचा आहे, पण मी सध्या एकदाच लावते, सुरुवात आहे त्यामुळं. तर हा डर्माचा हा सॅलिसिलिक ॲसिड असणारा 2% क्ले फेस मास्क आहे, जो मी आठवड्यातून आता एकदा लावते, पण आता मी 2 वेळा लावायला चालू करणार आहे. बरं, ॲक्ने नाहीत म्हणून मी खुश होते, पण या महिन्याचा ॲक्ने यायला चालू झालाय. हे बघा इथे दिसतंय,
एकच आहे, बाकी हे डाग आहेत सगळे, हे फेड झालेले आहेत, बऱ्यापैकी फेड झालेले आहेत. पण हा आयफोन आहे आणि आयफोन हा खूपच कॅप्चर करतो सगळं. तर मला इथे काय सांगायचं होतं, जर का तुम्हाला मेडिकलमधून जर का मेडिकलमध्ये ही ऑर्डर देऊन नाही मिळाली तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. मला आत्ताच एक कॉमेंट होती की कोणती क्रीम आहे ती सांग, तर डाग घालवण्यासाठी इलाइट ग्लो, मी पुन्हा पुन्हा हे सांगते कारण ही खरंच खूप चांगली क्रीम आहे. दिवसासुद्धा घरी वर्क फ्रॉम होम करत असाल तर असं लावून तुम्ही ठेवू शकता. विटॅमिन सी, ई आणि ग्लुटाथॉइन आहे, सगळ्यात महत्त्वाचं ग्लुटाथॉइन आहे यामध्ये, त्याचमुळे डाग फेड व्हायला मदत होते. पण जेव्हा हे असे ॲक्ने येत असतात तेव्हा ना मला डर्मॅटॉलॉजिस्टनी, थांबा मी शोधती ती क्रीम कुठे गेली, डर्मॅटॉलॉजिस्टनी दिलेल्या काही क्रीम आहेत, तर त्या दोन्ही क्रीमचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. हे बघा, ह्या अशा 2 क्रीम आहेत. ही मला दीनानाथ मधल्या डर्मॅटॉलॉजिस्टने दिली होती आणि हे मी चिंचवडच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे एकदा गेले होते, ब्लॉगमधून मी शेअर केलं होतं ते, तर त्यांनी दिलेली ही क्रीम आहे. तर सगळ्यात पहिली दीनानाथ मधून मला मिळालेली आहे बेन्झल पेरॉक्साईड जेल, IP बेन्झॅक AC. हे जेल, हे बऱ्याच ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांना माहिती असणार आहे की हे किती इफेक्टिव्ह आहे. खरंच खूप चांगलं आहे आणि मी त्याचा कसा वापर केलाय बघा, पुरेपूर वापर केलाय. म्हणजे मला जेव्हा हवी होती आणि हे संपलेलं होतं तेव्हा मी पाठचा भाग कापून त्यातून काढून यूज केलेला आहे. इतपत ही क्रीम खरंच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे जे माझे हे ॲक्ने जस्ट सुरुवात आहे आज माझी ही, तर ना लावायचं, तिथल्या तिथे बॅक्टेरिया सगळ्या किल करतं आसपासच्या. जर का नवीन काही येणार असतील ॲक्ने तर येऊ देत नाही आणि हे सुद्धा ॲक्ने बसली जाते जाग्यावर. पण आता ती संपली आहे. पण माझ्याकडे चिंचवडच्या डर्मॅटनी दिलेली तशीच, म्हणजे यातले दोन्हीतले कंटेंट सेमच आहेत. तर ही आहे क्लिन्झॅप MS. तर ही पण आहे इफेक्टिव्ह, पण जितकी ही आहे ना तितकी ही नाही इफेक्टिव्ह. पण तरी सुद्धा आपण पैसे घालवलेत आणि म्हटलं मग नको आपल्याला अजून खर्च, तर ही आता संपत आली आहे बघा, थोडीशीच राहिली, तरी पण बरेच दिवस जाते कारण ॲक्ने काही नेहमी उठत नसतात, मला पिरियडच्या अगोदर उठतात. तर मी असं हे लावून ठेवते. आता 6:30 वाजलेत, मला स्वयंपाक खाणं पिणं हे सगळं करायचं आहे, तर असं हे लावून ठेवायचं. कारण झोपतानाचं जे काही स्किन केअर रुटीन आहे माझं, ते मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करते. म्हणजे आज जेव्हा मी करेन ना स्किन केअर, आणि ते कोणतं प्रोडक्ट आहे ज्याचा खरंच मला उपयोग होतोय. तर चला, आज ना खूप दिवसांनी नाही, रविवारीच तर आम्ही चहा पिलोय, पण आज बुधवार आहे आणि आज मी खूप नाचली आहे, खूप नाचली आहे. माझ्या डोळ्यावरून कळत असेल तुम्हाला, कारण हे सॉंगच मला इतकं आवडलंय, मी इतकं एन्जॉय करते हे सॉंग, आणि मला असं वाटतंय की त्या सॉंगला न्याय मिळायला पाहिजे, म्हणूनच मी खूप सारं प्रॅक्टिस करते. सॉंग येईलच, डान्स येईलच, त्यावेळेला तुम्ही सांगा मला की कसं झालंय. आणि आता मात्र मला चहा प्यायचा मूड झालाय, म्हणून मी अहोना फोन केला होता की अहो टोस्ट घेऊन या, मला चहा टोस्ट खायचे. मैत्रिणीशी बोलत होते आणि तिच्याशी बोलता बोलता हे आमचं डिस्कशन सुरू होतं की तिचं पण म्हणणं आहे की तुझं वेट कमी व्हायला लागलंय, किती नाचतीयेस, अजून कमी नको करू, 45वर जातीयेस की काय. पण नाही बरं का, माझं वेट नाही कमी झालेलं आहे, तितकंच आहे माझं वेट. 55.10, 55.65 असं दिवसभरात ते दाखवतं, फ्लक्च्युएट होतं. तर तेवढंच आहे, बहुतेक माझा इंच लॉस झालेला आहे, वेट लॉस झालेला नाही. मी आता खाणार आहे टोस्ट आणि चहा, पण मी जेवणार नाही मग बाकीचं काही, एवढंच खाईन आणि खरवस खाईन दुधाचा. काल आहोंनी वेगळ्या पद्धतीने केला होता, पण मला कुकरला लावून तो मऊ सॉफ्टवाला क्यूबवाला आवडतो, तर मी तसा करणार आहे आज. तर चला, आणि आता हे असं लावून ना 1 तास ठेवायचं असतं, 1 तास 2 तास मी ठेवून देते. हे असं रात्री झोपताना लावलं तरी चालतं, पण कधी कधी काय होतं स्किन निघून जाते तिथली, अशी नाजूक होते, म्हणून मग मी हे असं 1 तास 2 तासासाठी लावून ठेवते. आज गवती चहा पिण्याचा मूड झालाय आणि म्हणूनच माझ्याकडे जो गवती चहा आहे तो मी घ्यायला निघाली आहे. आणि मस्त खूप सारा गवती चहा घालते मी, फ्लेवर चांगला येतो चहाला. आणि आता अधूनमधून कधीतरी चहा पिते ना मी, म्हणून हे सारे नखरे. नाही वास छान लागतो त्याला, असं ते टाका ना, घरातलंच आहे की आपल्या शेतातलं. कंट्रोल कर. काय कंट्रोल कर, काय कंट्रोल कर? फ्लेम एवढीच बारीक होतीये, त्याच्यापेक्षा जास्त नाही होते. आहोंना फोन करून मी सांगितलं होतं टोस्ट घेऊन या, आणि बघा
हे टोस्ट किती छान आहेत दिसायलाही आणि असे हे खूप सारे भाजलेले असतात ना, ते मला खूप आवडतात. ब्रिटानियावाले एवढे भाजलेले नसतात. हे बघा असा काहीसा एक लोकल ब्रँड आहे हा. मस्त होते पण टोस्ट हे. तुमच्याकडे हे मिळत असतील तर नक्की ट्राय करून मला सांगा. काही हरकत नाही हो अधेमध्ये खायला. व्यायाम करतोच की आपण. म्हणून आहोंच्या सोबत बसून मस्त थंडगार हवेमध्ये आज आज सकाळी थोडासा पाऊस पडला होता, हवा थंड झाली होती, पण पुन्हा संध्याकाळी उन्हाळा जाणवायला लागला आहे. म्हणजे गेला, पाऊसच निघून गेला. आणि हो, मी जेवणार नाही म्हटलं होतं, पण शेवटी आहोंच्या सोबत जेवलेच. छान गरमागरम भाकरी, भोपळ्याची भाजीही शिल्लक होती आणि हे अशा पद्धतीनं भाजलेलं तव्यातलं कारलं. थोडं मोठं मोठं चिरले. मस्त पण मोठं मोठं. तुला काय माहितीये का, लहानपणी मला काय वाटायचं माहितीये का, कारल्याला बघितले की तुला काय वाटतं सांग बरं. मला काय कुठला प्राणी आठवत असत? मासा? तसंच दिसते ना हे बघ ना. मगर मगरीची स्किन हो ना, वाटायची. ते काय. तेव्हा खाताना कसं तर वाटायचं, पण नंतर मोठं झाल्यावर याचे फायदे जेव्हा कळाले, वा वा वा, तेव्हापासून तर खूप आवडायला लागलं कारलं. प्रीतीशला नाही कळाले अजून. हम्म. तेल टाकू अजून थोडं. यापूर्वीही मी नाईटचं माझं स्किन केअर रुटीन शेअर केलं आहे तुमच्यासोबत. हे बघा, हाच तो ॲक्ने ज्याला मी क्रीम लावून ठेवून दिलं होतं आणि खरंच फरक पडतो बरं का. पटकन ते बसलं जातं किंवा त्यातून जे काही घाण बाहेर पडते ती निघून जाते आणि सेटल होतो तो. तर सध्या मी कोणतंही म्हणजे जे काही पूर्वी मी ऑर्डनरीचं हे वापरत होते, एचे BAचे 2% एचे BAचे पिलिंग सोल्युशन वापरत होते, तेही बंद केलं आहे आणि जे रेटिनॉल यूज करत होते तेही बंद केले. मी सध्या फक्त कीर्ती सेनांचा जो ब्रँड आहे हायफन, याचं डबल शॉट रेडियन्स लिफ्ट सिरम जे आहे ते यूज करते आहे, जे ऑइल आणि वॉटर असं बेस्ड आहे. जे पूर्णपणे बॉटल शेक करायची, त्याचे 2 थेंब घ्यायचे आणि अशी छान मसाज करायची. बघा, खूप वेळ मी अशा पद्धतीनं स्वतःला फेशियल करते आणि म्हणूनच मी पार्लरमध्ये अजूनपर्यंत फेशियलसाठी गेलेली नाही आहे. म्हणजे 4-4.5 वर्षांपूर्वी मी फेशियल केलं होतं, त्यानंतर मी गेलेली नाही. मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जाणार आहे, विचार करते, पण मी नाही जाते. आणि त्यानंतर ऑइल कंट्रोल करणारं फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर इथं मी यूज करते आहे. हे दोन्ही प्रोडक्ट लावल्यानंतर मस्त मी असा छान फेशियल मसाज करते. बस सध्याचं माझं एवढंच 2 स्टेपमधलं हे स्किन केअर रुटीन आहे आणि स्वस्तही आहे बरं का. हे जे डबल शॉट आहे ना सिरम, ते फक्त 650 रुपयाला आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर का हे त्यांच्या वेबसाईटवरून म्हणजे हायपनच्याच डायरेक्ट वेबसाईटवरून घ्यायला गेलात ना, तर तुम्हाला तिथे ऑफरही मिळेल. 800 की 750 समथिंग काहीतरीमध्ये ना 2 प्रोडक्ट ऑफर आहे त्यांची, म्हणजे 2 प्रोडक्ट मिळतील, एकावरती एक फ्री. तर अशा पद्धतीनं तुम्ही विचार करू शकता याचा. मी टॅग करते आहे. काचेच्या बाटलीत येणारं हे सिरम असं वरती आपल्याला ऑरेंज कलरचं ऑइल आलेलं दिसतं आणि छान आहे हे वापरायला. दिवसाही वापरू शकतो आणि नाईटलाही. मी पूर्वी हे दिवसाही वापरायची, पण हल्ली मी कंटाळा करते, फक्त नाईटसाठी ठेवलं आहे. आणि हायफनचंच हे लिप बाम आहे हा, जो मला नाही आवडलेला फ्रँकली स्पीकिंग. त्याचा म्हणजे त्याची टेस्ट आणि त्याचा जो काही वास बोलतो ना, तो नाही आवडलेला. तर चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप आवडला असेल. प्लीज लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. लव्ह यू ऑल. बाय.